हे त्या ठिकाणी हजर राहणार आहेत। तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्य सचिव माननीय श्री डॉक्टर नितीन खरे साहेब, त्याचप्रमाणे माननीय अपर मुख्य सचिव आदरणीय श्री देवरा साहेब, त्याचप्रमाणे राज्याचे जमाबंदी आयुक्त श्री सुधांशु साहेब हे सुद्धा या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। विभागीय आयुक्त महोदय आहेत, माननीय जिल्हाधिकारी महोदय आहेत आणि आमचे राज्यातल्या विविध संघटनांचे सर्व सन्मान्य पदाधिकारी त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। आणि हा कार्यक्रम आपण जवळपास छत्रपती संभाजीनगर येथे 2010ला यापूर्वी घेतलेला आहे आणि त्या 2010च्या कार्यक्रमासाठी त्यात तत्कालीन महसूल मंत्री आदरणीय माननीय नामदार श्री नारायणरावजी राणे साहेब हे त्या अधिवेशनासाठी आपल्याला लाभलेले होते आणि आता सन्माननीय महसूल मंत्री माननीय नामदार विखे पाटील साहेब आता या अधिवेशनात लाभणार आहेत। या अधिवेशनासाठी साधारणपणे आमच्या अपेक्षित जे आहे ते 5 ते 6 हजार लोक राज्यभरातून उपस्थित राहतील, तलाठी व मंडळ अधिकारी आणि विविध मागण्या आपण त्या ठिकाणी या अधिवेशनाच्या निमित्ताने माननीय मंत्री महोदयांकडे ठेवणार आहोत। या अधिवेशनातून काहीतरी पदरात पडेल अशी आमची राज्य तलाठी संघाला या ठिकाणी अपेक्षा आहे आणि शासनाने आमचा एक बऱ्याच दिवसाचा प्रलंबित असणारा संघटनेच्या नोंदणीचा प्रश्न आजच सॉल्व्ह करून आत्ताच काही क्षणापूर्वी तो GR आता पडलेला आहे आणि त्याबद्दल मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक असे हार्दिक आभार मानतो। कारण त्यांनी आमची 1951ची नोंदणी होती परंतु ती मुंबई राज्य नावाने होते आणि आता जे वापरतोय आम्ही ते महाराष्ट्र राज्य या नावाने वापरत असल्यामुळे या नावाच्या बदलाला शासनाने मान्यता दिली आणि आम्हाला त्यामध्ये आता समाविष्ट करण्याचं मान्यता देऊन GR सुद्धा या ठिकाणी काढलेला आहे। धन्यवाद सर। काय नेमक्या अधिवेशनात काय मागण्या राहणार आहेत, प्रमुख मागण्या काय? याच्यामधली प्रमुख मागणी आमची प्रमाणाची आहे। आमचे राज्यामध्ये आमचे जवळपास 518 मंडळ अधिकाऱ्यांची पदं वाढलेली आहेत आणि पुरवठा विभागाची पदं ही कमी झालेली आहेत। नायब तहसीलदाराच्या पदोन्नतीसाठी ज्या संधी असतात त्याचं प्रमाण ठरलेलं आहे प्रत्येक विभागामध्ये, तर जे प्रमाण आहे ते ठरलेलं प्रमाणसुद्धा यामुळे बदलण्यात यावं आणि आम्हाला संख्येप्रमाणे प्रमाण बदलून द्यावं शासनाने, अशी आमची एक प्रमुख मागणी त्याच्यामध्ये। एकूण किती लोक आहेत? साधारण 5 ते 6 हजार लोक या अधिवेशनासाठी येतील। अधिवेशनाला सकाळच्या जागा कलाग्रामच्या समोर ज्या ठिकाणी कलाग्रामच्या समोर आपण त्या ठिकाणी अधिवेशन घेतोय, प्रोझोन मॉलच्या बॅक साईडला MIDC चिकलठाणा एरियामध्ये। सकाळच्या सत्रामध्ये आपण सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक अनंत राऊत यांच्या एका विषयावर व्याख्यान ठेवलेलं आहे आणि ते मोटिवेशनल स्पीकर सुद्धा आहेत। आनंदाचे शोधावे घर, दुःखाच्याही छाताडावर असा त्यांचा एक विषय आहे। ते सुप्रसिद्ध कवी आहेत आणि यूट्यूबवर आपण जर बघितलं तर बऱ्याच वेळेस ते अवेलेबल पण असतात त्या ठिकाणी। त्यांचं आपण प्रथम सत्रात ठेवलेलं आहे आणि साधारण 1 वाजता आमचं कार्यक्रम द्वितीय सत्रामध्ये चालू होईल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये। एकच दिवशी आहे ना? एकच दिवशी अधिवेशन। मागच्या वेळेस आपण घेतलेलं 2 दिवशी होतं परंतु यावेळेस ते अधिवेशन आपण 1 दिवशी ठेवलं। अधिवेशनासाठी कुठून लोक येतात? संपूर्ण राज्यभरातून लोक येणार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.